असो.
बेस भरपूर थोडासा अजून अजून बेस कमी केला तरी चालेल. म्हणजे काय माहिती बाबा मी आता वरची वारे आहे दुधो बंद असल्या कारण इफेक्ट असते. हॅलो शी टेस्ट हॅलो 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 खरं तर परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली ही कोकण नगरी. आणि कोकण नगरी छोटासा तालुका म्हणतो राजापूर तालुका. मित्रांनो छोटा नाहीये. मी जरी लांजाचा असलो तर ख्याती मोठी आहे लांजाची त्या राजापूरची. कारण शाहीर घडताना पहिल्यांदा मी इकडेच घडलो राजापुरात, नंतर माझं तिकडे लांजा. या गोष्टीचा अजून मला अभिमान आहे. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात सांगतो आणि व्यासपीठावर असताना अजूनही सांगतो की मी खरा घडलो शाहीर ते राजापूर तालुक्यात. त्याच्यानंतर दुनिया भरपूर बघितली. त्या गोष्टीचा अभिमान आहे. म्हणून प्रथम पिढीला सुरुवात करण्यापूर्वी प्रस्तावनाचा हा विषय असतो ते करायलाच पाहिजे. चल या गावची ग्रामदेवता हिच्या नावाची साष्टांग नमस्कार करू. मित्रांनो
शक्ती तुला म्हटलं की आम्ही तुरेवाले म्हणजे पुरुषाची बाजू मांडणार. प्रतिस्पर्धी शाहीर आमची पार्वती आदरणीय पहिल्यांदाच बुवांचं माझा सामना आहे त्या ठिकाणी. बुवांचं नाव विलासदादा भाटले गुरुवर्य त्यांचे मोठे कलाकार आहेत खरोखर. भारतीय गुरुजी शाहिरांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून करतो. आता माझ्या फक्त फेरीला सुरुवात करतो. तर कवी म्हणायचं आहे हा वार छेडले जन वार घेतले छातीवर असा जिजामातेचा माझा शिवराया शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा आराध्य दैवत त्र्यातीवार मानाचा मुजरा करतो. खरंच कवनाला सुरुवात करतो. तत्पूर्वी आलेलं पारितोषिक असं आहे. श्रीयुत अंकुशदादा सुर्वे तिवरेमेढे युवा सेना विभाग प्रमुख दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत, जोडे आहोत. धन्यवाद. स्तवनाला सुरुवात करतोय बुवा. लक्ष असावं. सागर तू या सृष्टीचा मालक आहे. वंदन करतो गणराया तुला तुझून काहीतरी देयक आहे. मग ही विनंती माझी तुझा गणेशा मी सेवक आहे. अरे गुरुविद्या दिली मजवा पान हे रसिका तुमचा हा देवेंद्र शाहीर प्रिय आहे. म्हणून तत्पूर्वी आलेलं पारितोषिक दीपकदादा बेंद्रे माजी सरपंच शिवसेना प्रमुख शिवसेनेचा भाग दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांना आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. म्हणून स्तवनाला सुरुवात करतोय. म्हणून म्हटलं की राजापूरची ख्याती एवढी महान आहे. दिसायला तालुका लहान जरी असला तरी ख्याती महान आहे. म्हणून स्तवन काय म्हणायचं बघा. वा खरोखर इथं लिहिलंय मंदिरात बसून स्तवन. कारण तुम्ही जे गायलं ते स्तवन त्याच चालीवर माझं होतं. अचानक चेंज करता आलं मग चेंजच केलं. इलाजच नाही ना. हा म्हणून काय म्हणायचंय चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए. चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए. क्या बताऊं कि मैं कहानी तशीच केली आहे राजापूरची. बुवा आलेले राजापूर तालुक्यातलाच आहे पण नाही का फक्त भारतीय गुरुजींचाच घेऊन मागता उतरेल. असू दे हे लाजाच आहे. पण बुवा आज देऊन जाणार. बुवा म्हणले प्रश्न पडतात आधी सवड जातो नंतर बुवाचा जमाना. म्हणून काय म्हणायचंय बघा. अरे नित्य वाहे गंगा शेजारी एक वास्तव्य चांगलं आहे. विठ्ठल रखुमाईचं मंदिर या ठिकाणी मी पहिल्यांदा आलोय. बरोबर आहे मंदिरात पहिल्यांदा आलोय. जणू चंद्रभागा एक प्रतिष्ठान आहे मोठं. नित्य वाहे गंगा जणू चंद्रभागा
या राजापूरची ख्याती ती महान, या राजापूरची ख्याती ती महान, डोंगरावरी वसले गमतीचं स्थान. लोक पाप धुवायसाठी येतात की नाही? हो राजापूरचं जाऊ ना तुम्ही, गंगा आपलीच आहे ना, मग आवाज हवा ना, मी माझंच आहे. म्हणून काय म्हणायचंय बघा, या राजापूरची ख्याती ती महान, डोंगरावरती वसली गंगेच स्थान.
महान, या राजापूरची ख्याती महान. या राजापूरची ख्याती महान, डोंगरावरी वसले गंगेचे स्थान. श्री गणपती गजानन, निरवळनाथ, सुगाय देवी, अखंड हरदासोळीचा बाबुरगले घराण्याचा एक बोलतो रे गणपती बाप्पा. धन्यवाद मित्रांनो. स्तवन झालेला आहे, गाण्याला सुरुवात करतो. शाहीर सुंदर असा गण या ठिकाणी सादर केलेला आहे. तुझा एकदा हॅलो दादा, अजून जरा पुरुष आवाज आहे. माझा कमी केलं तरी चालेल, तुम्ही मोठ्या कशाचा आहे. दिसताय का फसल ना. हा गण आणि सुंदर गण या ठिकाणी सादर केलेला आहे. मी माझ्या गाण्याला सुरुवात करतोय. आता मोजकेच दिवस राहिलेले आहेत मित्रांनो. गणपती राया आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहेत. चतुर्थीचा सण, कारण सोमवार, श्रावणी सोमवार संपल्यानंतर जी ओढ असते, आतुरता असते भक्तांच्या मनाला, तोच विषय सादर करतोय. वा लक्ष असावं. एकला तुला जाऊ दे वरचं. आशिक मुझे आशिक म्हणून गण. अरे ओढ लागली तुझी क्षणोक्षणाला, कधी येशील बाप्पा तू माझ्या घराला. सरला सरला श्रावण मास असूनही गणराया वाट पाहतो. ओढ लागली माझ्या नयनाला. राहील ना. म्हणून बोगण लक्ष असू द्या. श्री गणांत तू गजानना, किती वाट पाहू मला सांगना. आस लागली भक्ताना
ओढ लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्यान येना लवकर या मोरया हो दर्शन द्यान येना
पूर्वी आले पारितोषिक शाही जीवन कोणचे बाबा पॅकेट कुछ कुछ है शाही जीवन कोण हॅलो ठीक कट्टर फॅन प्रशांत दादा भाटले याचकडून 400 रुपयाचं पारितोषिक फरमाईशी या ठिकाणी गौरव स्वरमुरलीचाही गौरव झाले पाहिजे. दादाच्या माध्यमातून 400 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमोठे आभार होत आहोत. धन्यवाद. स्वरमुरलीचा कळला तुला नाद घुमतो गुंजवला वृक्षवेली भरून आला पुन्हा पुन्हा कन्हैया वृक्षवेली भरून आल्या पुन्हा पुन्हा गाई वासरे तल्लीन होती मधुचरणा गाई वासरे तल्लीन होती मधुचरणा. सुंदर विषय या ठिकाणी सादरीकरण केलेला आहे. व माझा तरी आवाज जातो ना तुम्हाला ऐकून तर मी तोडकी मोडकी शब्दाचे नामात आले ते लिहिले वंश गवळण सांगून दे रे तुम्हाला तुला रे काढला कुणी बापा अरे ह्या गवळ्यांनी भरपूर ह्या बुवा म्हणतात आणि तुम्ही भारतीय गुरुजींचे काय शब्द मला एक नंबर शब्द बुवांचे शब्द एक नंबर म्हणून बुवा सांगितलं राजापुरात घडलेला जाहीर तेव्हा जरी दूध पडत होता ना यांच्यासारखे माऊली समोर बसलेले त्यांच्यासोबत कार्यक्रम केलेला आहे मी आणि मला तीच गवळण मारतो सचिन कदमची. दादा ही सचिन बुवाची गवळण फक्त शब्द या का चाल वेगळी शब्दच बुवा काय म्हणतात गवळणी सांगून दे रे तुम्हाला तुला रे काढला कुणी रात्रीचा का दिवसाचा काढला सांगून देना सांग मला असंच काहीतरी बुवाला म्हणायचं. आज बुवाकडे शाखा आमच्या माझ्यातली शाखा आहे. बुवा त्यांना विचारा ज्या दिवशी सचिन बुवांचा माझा कार्यक्रम झाला ठाकरे भाऊला तिथं शेम गवळ काहीच फरक नाही. गवळ शेम फक्त बुवाची चाल वेगळी होती. आमचं बरोबर आहे काय हो बरोबर बुवासने सांगितलं नाही
ही गवळण बुवाच म्हटलेलं आहे म्हणून संजय बुवा. असू द्या बापसानं काढलेलं नाही एवढंच साठी पण उत्तर देतोय लक्षात घ्या. असू द्या कारण त्या हे जर तुम्ही तो गाभा जर त्याचा मांडत असाल ना दोन बाबाचा कृष्ण होता मला सुद्धा माहितीये जन्माला घातलं दुसऱ्या आणि त्याचं पालन पोषण केलं दुसऱ्या हे सुद्धा मला माहितीये. पण पुढचं विश्लेषण करताना बाबा त्याच्यात ताकद लागते नाहीतर त्या काढायला कोणी कधी गेलो धरून काढेल तुझा म्हणून दोन उत्तर देतो बुवा लक्ष असू द्या. मोठ्या गुरुचे तुम्ही चेले सांगू कसा मी हे राधे सांगू कसा मी तुला जन्म झाला तेव्हा होतीस कुठं कमरेसमोर तो कृष्ण राधेच्या कमरे एवढा होता पण त्याची लीला आघात होती कमरेवर सुद्धा चढून देणं नको नको ना. हा इतिहास आहे मी काहीतरी वावलं नाही घ्यायला. कृष्ण जरी लहान होता ना तरी राधेच्या बेकार परिस्थिती केलेली आहे पण प्रेम होतं आणि राधा कृष्णाचं प्रेम हे अतूट आहे. आता काही पण करतात हो प्रेमात आताच्या प्रेमात काही पण त्यावेळेस कृष्ण राधा जरी कृष्ण विषय बरोबर आहे. राधा कृष्णापेक्षा मोठी होती जरी असली ना तरी त्या भावना ती आजमावायची कृष्णासमोर. आता त्या आमच्या राधा वेगळ्या काना एक निष्ठा जो जाया मेशीवाला म्हणून उत्तर गोवा लक्ष असू द्या. सांगू कसा मी तुला जन्म झाला तेव्हा होतीस कुठं सातव्या अवताराची प्रभू रामाची घेऊन गेला रावण ती झाली लुट. म्हणून विचारले होतीस कुठं कृष्ण लहान होता ना आणि बुवा बोलची तू इंद्राची सची हे लक्षात ठेव. मी इंजेक्शन दिल्यानंतर डोसभर देईल नागरिक बरोबर आहे ना. इंद्राची सची त्याच्यासाठीच कृष्णानं तुम्ही वाचलं मला माहितीये भगवंताची लीला आघात आहे हे म्हणतात काढल्यान बोलली हे भाषणच काढल्या म्हणून दुसरं उत्तर अरे रडते कशाला तुमनी गराधे जुन्या आठवणी संवार मांडिला यदू कुणाला. हे बुवा दुसरं उत्तर कांजावरी घुसल जन्म माझा झाला ताया रक्षणी रडते कशाला तुमनी गराधे जुन्या आठवणी रडते कशाला तुमनी गराधे जुन्या आठवणी. तुमनी राधे जुन्या आठवणी. समजणाऱ्याचा इशारा पण काफी होतो पण बुवा नाही समजणारे काहीतरी वावगा गावला ना दुसऱ्या बारी तर माझ्याशी गाठ आहे शब्द आहे माझा रुक्मिणीच्या मंदिरात आहे म्हणून गवळण बुवाना गवळण चांगली देणार आज. म्हणून काय म्हणायचं बघ अगं प्रेम केलं तुझ्यावर
केलं तुझ्यावर कोण्याची असता जरी आळ घेतेस का राधाबाई तुया माझ्या कानावरी अरे कमरे एवढा असताना आता माझ्या कमरेच लागत नाही आजची बाजू म्हणणार मी शंकराची ही कृष्ण व आमची राधा आणि पार्वती पती तुझा इकडे अजून जिवंत आहे कमरे एवढा असताना तुझ्या का बोलावून घेतेस घरी आणि खोड्या केल्यानंतर राधाबाई यशोदेच्या जातेस का ग घरी कृष्णासोबत खेळायचं कृष्णासोबत खेळायचं कुठं चिमटा काढल्या की आईशी जाऊन सांगायचं घराला पोरांची भांडणं बरोबर ना कृष्णाला बुवांचा कमरा एवढा आहे गोंधळ नाही गोंधळ का नाही आणि तिसरा बुवा मुकुंद इथे खाडी काहीतरी बोलावं लक्षात ठेव तुझं मी नमाजे व्यर्थ हे जीवन जरी मोठी राधा असलीस तरी तुझं वीण माझे व्यर्थ हे जीवन हीच माझी राधा राधाबाई कल्याण कुणी धारा होतीस तू मी आल्यानंतर राधा झालेस पुढचा सांगून ठेवतो नंदहरी यमुना तिरी करतो तुला वादा हे नंदहरी यमुना तिरी करतो तुला वादा Say
अंधरी यमुना तिरी याला वाडा. मित्रांनो, स्तवनगण आणि गवळण झालेली आहे. शायराचा प्रश्न शाहिरांनी मला जो प्रश्न विचारलेला आहे वाचा विषय भीम आणि दुर्योधन युद्ध. भीमाची दादा जी होती त्या गदेला आऱ्या किती होत्या आणि त्या प्रत्येक आईचं लक्षण काय. कृष्ण बुवांचा माझ्यासाठी पहिल्यांदा जाईल तरी सुद्धा बुवा विषयाला हात घालतोय. त्या कथेला मुळात 8 आऱ्या होत्या. त्या कथेला मुळात 8 आऱ्या होत्या. पहिल्या आरीचं नाव सांगतो यशस्सूर्या आणि त्या कथेच्या आरींची लक्षणं. पहिली आरी विद्युत किंवा वीज. ही आर शत्रूवर विजेसारखी वार करायची. दुसरी वज्र. ही आर इंद्राच्या वज्रासारखी कठोर मानली जाते. दुसऱ्या आरीचा विषय. तिसरी आरी कालचक्र. ही आर काळाचे प्रतीक आहे. चौथी आरी रौद्री. ती आर भगवान शिवाच्या इंद्र, भगवान शिवाच्या रुद्र रूपाशी संबंधित आहे. पाचवी आरी ब्राह्मी. ही आर ब्रह्मशक्ती किंवा ब्रह्मांडाच्या संयुक्तनाचे प्रतीक आहे. सहावी आरी वैष्णवी. भगवान विष्णूच्या शक्तीचे प्रतीक आहे. ही आर अंतिम विजय मिळवून देण्याचे रक्षण आणि पदार्पण करते. आणि बघा सातवी आरी. सातवी आरी. त्या सातवी आरीचं उघड सांगते बघा. वायन्य. भीम हा पवनपुत्र. भीम हा पवनपुत्र असल्याने हे आरी वायुदेवाच्या अथांग वेगाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे. आठवी आर लय आली ना देवाच्या घरी ताकद पण तेवढी शॉर्ट केअर देवांच्या. आठवी आर हेंद्री. देवराज इंद्राच्या ऐश्वर्याची आणि बलाचे प्रतीक असे मानले जाते. बुवा ग्रंथाचं नाव सांगतो. ग्रंथ आहे महाभारत. 9वा भाग शैल्य पर्व. यामध्ये विषय बुवा आढळलेला आहे. माझ्या वाचनातून गेले तर मी उत्तर दिले. जर योग्य असाल तर पांडुरंग रुपये साक्षी पटवून घ्या. अयोग्य असेल तर निश्चितपणे तुमचं मार्ग तुम्हाला. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी आजच्या माझ्या प्रश्नाची उत्तर दिलं बघा. कोणा कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे. त्या भगवंताचं नाव काय आणि त्याचं वास्तव्य कुठे आहे. शॉर्टकट प्रश्न आहे. भगवानच्या 8 आर्या माझ्या 8 आरे काहीतरी एकच म्हणजे करा. आर्या किती नाही तर त्या आर्याची नावं तरी असं. तत्पूर्वी आलेलं पारदर्शी बबलू सुर्वे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. गवळण झाली पाहिजे. सांगरा ते सत्ता भावली असू द्या. 2 ओळी उशीर होते ना. सांगरा ते सांगता बावरली विश्वाची बाध जडली.
म्हणजे 100% नाही म्हणणार, 50% तरी लोकांना माहिती आहे शिवत गोष्ट गवत काय असेल माहिती आहे की नाही. म्हणून अजून बुवा चुप्पीच कधी गेलेलं नाहीये, जागावून कधी बोलू म्हणून बुवाचा प्रश्न बघा. दर 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 बुवाचा विषय भारी निवलानी लांजा तो लुका तुमचं गाव रे, गावात तुमचं मोठं नाव रे, प्रश्न फोडून आमचा दाव रे. हे जो वरे काय लग्न करायचंय, प्रश्न फोडून आमचा दाव रे, नाव रे तुमचं फोडून टाकीन नाव रे, नाव रे तुमचं फोडून टाकीन नाव रे. वा विषयाला विषय, अरे विषय माझा आहे हा ठाम, लागलास नादाला तर तुझं गाडीन घाम, गुरुचा पक्का मी थांब रे, गुरुचा पक्का मी थांब रे. अरे काढेला असा काढेला काही कबुवांचा घाम रे, रडतील हे येऊन तुझ्या रे सामरे.